नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकशाह मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। इतक्यात नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गुड न्यूज देण्यात आली। ह्याचं कारण नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचं वितरण अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, बातमी सविस्तर पाहू। तर मित्रांनो, कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची आस लागलेली होती। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची लोकप्रिय योजना आहे। तर मित्रांनो बघा, या योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला तब्बल 6,000 रुपये दिले जातात। म्हणजेच प्रति 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो। तर मित्रांनो बघा, आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11:45 एक महत्त्वाची विशेष बैठक घेतली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली मित्रांनो। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याला तब्बल 30,110 शेतकरी मुकणार आहेत। तर मित्रांनो, अशी माहिती देखील ह्या ठिकाणी देण्यात आली। तर मित्रांनो, ह्याचं कारण याआधी बऱ्याच शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले असून त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले सर्व हप्ते परत घेण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तर मित्रांनो बघा, बोगस शेतकरी आढळलेले विभाग मराठवाडा विभागामध्ये तब्बल 18,000 शेतकरी बोगस आढळलेत। तसंच विदर्भात तब्बल 6,000 शेतकरी बोगस निघाले आहेत आणि इतर विभागात एकूण मिळून तब्बल 4,110 शेतकरी बोगस निघाले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, एकूण मिळून राज्यात जवळपास 30,110 शेतकरी बोगस निघाल्याने राज्यात खळबळ माजली। तर मित्रांनो बघा, आता या योजनेत काय नियम लावलेले आहेत। तर मित्रांनो बघा, यामध्ये ज्या शेतकऱ्यांची केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा नवा हप्ता दिला जाणार नाही। त्यानंतर मित्रांनो, तसंच ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता दिला जाणार नाही। त्यानंतर मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात टॅक्स भरला नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा नवा हप्ता मिळणार नाही। आणि त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमोचा नवा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर मित्रांनो बघा, आता सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे वळू। तर मित्रांनो, आज झालेल्या बैठकीमध्ये सकाळी 11:45 झालेल्या बैठकीमध्ये राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी विभागाचे एकूण सर्व सदस्य उपस्थित होते। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यास मंजुरी देत तब्बल 999 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय पाहता शासन निर्णय क्रमांक तर बघा DSDA 685123 हा GR प्रसिद्ध केला असून मित्रांनो, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DBTचे बटन दाबून तब्बल 999 कोटी 23 लाख रुपये आज वित्त विभागाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित केलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर कधी जमा होणार ते पाहूया। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता येणाऱ्या 4 जून 2026 तारीख पुन्हा एकदा नीट ऐका मित्रांनो, येणाऱ्या 4 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता ह्या टॅकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DBTचे बटन दाबून वितरित केलेला आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या 4 जून 2026 रोजी या DBTचे बटन दाबल्यामुळे तुमच्या खात्यावर येणाऱ्या 4 जून 2026 रोजी हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।